पण गाव निकाला करूया, गावकी भरूया आणि मग गावकीची काय गरज आहे? हिच्यासाठी आता एकच शिक्षा, मृत्यूदंड, मृत्यूदंड, मृत्यूदंड. माझे बिचारे आहो, इतके दिवस दोन सकू आहेत, दुसरी सकू आहेत असं बोलून बोलून मी त्यांना गुंडाळलं. पण अहो, दुसरी सकू वगैरे कधीच नव्हती. मीच ती चेटकीणे, मीच. दुःख याच जास्त होतंय की मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला सखो, पण तू मात्र माझा विश्वासघात, तू मात्र माझा विश्वासघात केलास. पाठीत खंजीर खुपासलास तू माझ्या. ही सल आता जन्मभर जाणार नाही. उतरलीस माझ्या मनातून, तू पूर्णपणे उतरलीस, तू पूर्णपणे उतरलीस. आता तुझा चेहरा पाहिला तरी तुझी काळी कृत्य मला आठवत राहतील. नाही अहो, तू माझ्या प्रेमाची, विश्वासाची राख रांगोळी करून टाकलीस सखो. आयुष्यात तुला मी कधीही क्षमा करणार नाही. जा निघ, तोंड काळ कर तुझं. उतरलीस माझ्या मनातून, तू पूर्णपणे उतरलीस सखो. हा, आज विशेष आनंदाचा दिवस आहे. आज गोडाधोडाचं व्हायला पाहिजे. हा काय रे दिगो? भादू, चल काहीतरी खाऊन येऊया, लय भूक लागले. अरे पण हिनं काय केलं तर? म्हणजे तुला काय वाटतं ही पळून जाईल? अरे हिची काय हिंमत. आता हिला हिच्या नवऱ्याने पण टाकले. चल काहीतरी खाऊन येऊया, चल. शंभूबाळ परत आलाय तर गोडाधोडाचं तर व्हायलाच पाहिजे. एक नाही, पंचपक्वान्न करा. करा, आज मी पण ताव मारेन. मौज करूया आपण. भाऊंच्या मनात माझ्याबद्दल खूप गैरसमज आहे. तो तरी मला दूर करायलाच हवा. तो सुद्धा आजच होणार आहे विठुऱ्या. कारण उद्या नंतर काहीच करू शकत नाही. मी जर राहूंना आत्ता सांगितलं तर राहू त्यातून काहीतरी मार्ग काढू शकते. यात आता बाबाजींनी सगळ्या मुलांना सोडून दिलंय.
मुलांच्या जीवाच्या भीतीमुळे मला काही सांगता येत नव्हतं. आता ती भीती सुद्धा नाही. म्याऊंना सत्य सांगायला काहीच हरकत नाही. हो, म्याऊंना सगळं सांगणार.